एक्स्ट्रा फ्लक्स काढून टाकायचं. थोडंसं क्लीन केलं, काहीतरी साफ नाही केलं तर चालेल. हा पॉईंट आहे, नवीन पॉईंट जर घेतला आपण चार्जिंग बेस तर काय करायचं, इथं सोल्डर करून घ्यायचं. नवीन चार्जिंग बेस घेतला त्यावेळेस त्याला ह्या बाजूला सोल्डर करायचं. इथं थोडंसं मेटल लावून घ्यायचं. हे मेटल कशाला लावायचं आपल्याला, ज्यावेळेस आपण हे करतो, हीट करतो त्यावेळेस हे मेटल इथं बसलं पाहिजे, तर आपलं सोल्डरिंग झालं पाहिजे. त्यावेळेस बेसला प्रॉपर असं जीव राहतो, एक ताकद येते. बेस ठेवला, हात आहे ना थोडंसं हलवून पाहिजे, म्हणजे काय होतं त्याला थोडंसं दाबून ठेवायचं. 4-5 सेकंद दाबून धरा, म्हणजे एकदम प्रॉपर बसलं त्यात पाठी बॅक साईडची साईड आहे, जे आपले पॉईंट आहेत 5 त्यांना ते शॉर्ट करून द्यायचं. रिसोर्ट करताना त्याचा फ्लक्स लावून घ्यायचं. फ्लक्स लावलं, थोडंसं मेटल घेऊन रिसोर्ट करायचं. पॉईंट रिसोर्ट झाले पाहिजे. सात आहे, 7 मिनिट. ह्या बाजूला थोडंसं रिसोर्ट मेटल टाकून फोल्डिंग करायचं. इथं हे चारी बाजूला. आता बेस जर आपण हे केला ताकद तरी निघणार, कारण की आपण त्याला फोल्डिंग कुठे केलेलं आहे त्याच्या खालच्या बाजूला. हात जर आता उलटा बेस ठेवला, उलटा ठेवला काढतात स्टँडला लावून घ्यायचं. बॅक साईडला घ्यायची. प्लास्टिकला हात लावायचा, आतमध्ये प्लास्टिक असतं ना त्याला हात लावायचे. फ्लक्स लावायचं, जर वेळेस फ्लक्स म्हणजे बॅक साईड